आईची सेवा करा, भगवंत आपोआप भेटेल. घरी आईबापाला शिव्या द्यायच्या, मंदिरामध्ये अनेक वेळा भगवंताचं नामस्मरण करायचं, दान धर्म करायचा, काहीच उपयोग नाही. त्याच्यापेक्षा आईची सेवा चांगली करा, देव आपोआप तुमच्या घरी. पुंडलिकाने काही देवाची सेवा केलेली नव्हती, त्याने फक्त आईची बापाची सेवा केली होती. स्वतः पांडुरंग त्याच्या घरी आला, योगी 28 झाले तरी तो त्याच्या दारात उभा आहे पंढरपूरमध्ये. तो पांडुरंग का? तो आई बापाची सेवा केली. आई कधीच भेटणार नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी आई नाही, त्याला तरी तो भिकारी. तुम्हाला ह्या जगामध्ये सर्व विकत भेटेल, पण आई कधीच भेटणार नाही. काही करा, सख्य आई ती सख्य आई, सावत्र आई ती सावत्र आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आई आहे, आईची किंमत करा. त्या आईमध्ये तिने आपल्यासाठी काय काय केलेले हे आठवा. 9 महिने तिने ज्या पोटामध्ये यातना सहन केल्या त्या आठवा. म्हणजे आई